विस्ताराने पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज बैठक होणार आहे। थोड्याच वेळात वायबी चव्हाण सेंटरमध्ये पक्षाची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये राज्यभरातील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे। स्थानिक पातळीवरील युती आघाडीबाबत निर्णय होणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीची ही महत्त्वाची बैठक, कोर कमिटीची आज ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। वायबी चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे। राज्यभरातील जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, काय अधिकची माहिती? नक्कीच एकंदर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज कोर कमिटीची बैठक जी आहे ती वायबी सेंटर इथे पार पडत आहे आणि एकंदर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। अगदीच 2 दिवसापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील बैठक पार पडली, तेव्हा शरद पवार यांच्या पक्षासोबत जायचं का अशा प्रकारे देखील चर्चा झाली। त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही नेमकी कोणत्या पक्षांसोबत जाणार आणि त्या दिशेने काही चर्चा देखील करणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आज स्वतः शरद पवार संपूर्ण बैठकीत असणार आहे। एकंदर आज ही बैठक साधारण 11 वाजता सुरू होणार आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये शरद पवार स्वतः अनेक जिल्ह्यांचा एकंदर सर्व मतदारसंघाचा आढावा देखील घेणार आहेत। जी भूषण, या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच एकंदर शरदचंद्र पवार हे स्वतः त्या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत। एकंदर त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहे आणि एकंदर त्यांचे सर्व नेते, जे प्रमुख नेते आहेत, जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत, सर्व नेते देखील उपस्थित राहणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण बैठकीमध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे देखील राहणार आहेत आणि एकंदर या संपूर्ण बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा नेमका त्यांच्या समस्या कोणत्या आहेत किंवा त्यांच्याकडे एकंदर कशा प्रकारे वातावरण आहे एकंदर आगामी निवडणुकीसाठी, त्यामुळे या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे आज स्वतः शरद पवार या संपूर्ण बैठकीत आढावा घेतील आणि एकंदर या संपूर्ण बैठकीनंतर नेमकं शरद पवार काही भाष्य करतात काही देखील पाहणं महत्त्वाचं असेल। जी धन्यवाद भूषण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।